तर नमस्कार मित्रांनो, गोष्ट विदर्भातील ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सकाळ सकाळ स्वागत. शेतामध्ये तसं काम नव्हतं, पण उन्हाळ्याच्या दिवसात आता आपली उन्हाळ्याची वाहनी चालू व्हायला काही दिवस बाकी आहे. त्यामुळे आज मला पण काही काम नव्हतं, तर म्हणजे असंच घरला पण काही गमत नव्हतं. त्यामुळे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी आलो. तर हे आपलं शेत बघू शकाल. आता आपण जंगलात जात आहोत. हे आमचं जंगलातून शेतात येण्याचा मार्ग आहे. तर चला, तर मग जंगल हे बघू शकाल. सध्या उन्हाळा असल्याने झाडाची सगळे पाने वगैरे सब वारलेले आहेत. पानांचा सडा बघा किती पडलेला आहे झाडाच्या खाली. तर बघूया, काही जंगली फळे असेल तर मिळेल खायला तर खाऊ. तर एक झाड दिसलेलं आहे टेंबरूचं. तर तिथं बघूया काही पाडा आलेले किंवा पिकलेले झाडाले फळं असेल तर आस्वाद घेऊ असं ठरवलं होतं. तर आलो जंगलामध्ये. बघा, मस्त स्वागत करत आहे. पाला, झाडांचा पाला मस्तपैकी चादर टाकल्यासारखा पडून निश्चित जमिनीवर. ह्या झाडाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे टेंबूर. हे तेंदूपत्ता तुम्ही ऐकलं असेल तर ते टेंबराचं झाड आहे. हे झाडाचं खूप 10-15 वर्षापूर्वी या झाडाचं खूप महत्त्व होतं. अनेक जणांची रोजीरोटी किंवा अनेक जणांचे संसार या झाडाची पानं संकलन करून घरं चालत होती. जेव्हा कौलाचे छत होते त्यावेळेस. आता प्रगती झाली, लोक अनेक मोठमोठ्या कामात गुंतायला लागले आणि सरकारने तेंदूपत्ता संकलन बंद केलं. त्यामुळे या झाडाचं वैशिष्ट्य लोकांना सध्या वाटत नाही. ते बघा, फळं पण किती छान मस्तपैकी लागलेल्या झाडाला. झाडाच्या वर चढलो, हा नजारा बघू शकाल तुम्ही जंगलाचा, किती छान आहे. आणि तुम्ही पावसाळा सुरू झाल्यावर बघा तर मस्त गच्च हिरवगार जसा शालू पांघरल्यासारखं दिसेल. मस्त छान छान फळं या ठिकाणी लागून. हो, आता घ्या तुम्ही गाण्याचा आस्वाद. ते बघा, मस्त छान पैकी. हो माय ब्लोइंग, खतरनाक. मस्त एकच झाड म्हणजे हिरवगार आहे तेंदूपत्त्याचं. हे जंगल बघू शकाल. गोटे वगैरे मस्त छान पैकी निश्चित पडलेले आहे. काही झाडाची पानं हरवलेली आहे, पुन्हा नवीन ताजीतवाने येत्या काही दिवसामध्ये झाडं पुढं होणार आहे. जशी सापाची कात पडते ना, तशा वेळेला झाडाने आपली कात सोडलेली